स्ट्रीट शॉपिंग आणि आजचा भेद। चला तर मग सुरू करूया। हॅलो, कसे आहात? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असाल। आज दिवसाची सुरुवात आंबट गोड अशा ज्यूसने करते। सकाळी सकाळी मस्त असे गाणे लावून काम करते। माझी सकाळीच आंघोळ झाली, कपडे वगैरे सर्व धुवून वाळत घातले आणि आता जे आहे ते तुमच्या समोर करते। झाडू मारून घेतला, घर पण क्लीन झालेलं होतं। झाडू मारल्यानंतर लगेच पोछा मारून घेतला। आता स्वयंपाकाला लागते। आज टोफूची भाजी बनवते। टोफू माहित आहे ना तुम्हाला? सोया मिल्क पासून बनलेलं असतं। पनीर सोबत तर कंपेअर करू शकत नाही मी, कारण पनीर मला खूप जास्त आवडते, पण म्हटलं चला आज टोफू ट्राय करूयात। तर त्याच भाजीची जी आहे ती प्रिपरेशन माझी चाललेली आहे। त्यासाठी मी एकदम कमी तेलामध्ये सर्व जे काही तुम्हाला दिसते ते सर्व परतून घेतलं आहे। भाजी सुद्धा कमी तेलातच बनवते। खरंच सांगते, तुम्ही पण अशाच पद्धतीने जर ही भाजी बनवली तर तुम्ही सुद्धा परत टोफूच बनवणार। टोफू कापल्यानंतर त्याला थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं, म्हणजे टोफूची जी टेस्ट आहे ती मसाल्यात उतरेल आणि खायला सुद्धा टेस्टी लागेल म्हणून। आणि एक गोष्ट सांगते, टोफू कापण्याआधी साधारण 10 मिनिट त्याला गरम पाण्यात ठेवलं होतं, कारण ते थोडं हार्ड होतं आणि त्यानंतरच कट केलं। टोफू 2 मिनिट तेलात परतून घेतल्यानंतर त्याच कुकरमध्ये तेलात एक तेजपत्ता घालून मसाला सुद्धा घातला आणि सोबत मटर पण घातले। छान ग्रेव्ही परतून घेतली। सेम अशाच प्रकारे मटर पनीर सुद्धा करू शकतात, फक्त टोफूच्या जागी पनीर घालायचं, बस इतकंच। मसाला तेलात शिजल्यानंतर त्यामध्ये मसाले घातले, हळद, तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला। छान मिक्स करून परतून घेतली ग्रेव्ही। नंतर यामध्ये टोफू घातले आणि परत परतून घेतलं। चवीनुसार मीठ घातलं, पाणी घातलं। मी थंड पाणीच यामध्ये घातलं, गरम पाणी सुद्धा घालू शकतात। शेवटी कसुरी मेथी घातली, शेवटी म्हणजे भाजी शिजण्याच्या एक स्टेप अगोदर, आणि मस्त अशी टोफूची भाजी तयार झाली। तुम्ही बघू शकता काय दिसते भाजी। शेवटी मी टोफू ग्रेट करून घातलं। मला जेवण करायला वेळ होता म्हणून मी कुकरमध्येच दाखवते। दुपारी आम्ही शॉपिंगला गेलो। हे ठिकाण म्हणजे कमर्शियल स्ट्रीट आहे। छान मिळतात इकडे कपडे वगैरे, पण भाव करता आला पाहिजे चांगला, म्हणजे झालं। एक एक गल्ली फिरत बऱ्याच वस्तू घेतल्या। बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही असं तर कधी होत नाही, म्हणून नाश्ता देखील केला आणि घरी यायला निघालो। चला तर मग इथेच व्हिडिओ संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा। बाय।